नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर। समस्त जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। जिल्हा प्रशासनातर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आपणा सर्वांना आग्रह आणि विनंती करायची आहे, ही दिवाळी आरोग्यदायी कशी राहील या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी सतर्क राहून दिवाळी साजरी करावे। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत अनुदान आणि निधी वाटपाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। परंतु या सर्व समस्त शेतकरी बांधवासोबत आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे। त्यामुळे त्यांच्या या संकटामध्ये त्यांच्या सोबत आपण राहूया, त्यांना सुद्धा आपण सोबत घेऊन दिवाळी साजरी करूया। आपण सर्वांनी या दिवाळीमध्ये खाण्याचे पदार्थ खरेदी करत असताना आपण अन्न औषधी प्रशासनाला सतर्क केलेला आहे, पण आपण सुद्धा पदार्थ खरेदी करताना सतर्क राहा। फटाके आणि तत्सम जे काही ज्वलनशील वस्तू आपण आनंदाच्या भरात उडवायला जातो त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अपघात होतात, तर अशा पद्धतीचे अपघात सुद्धा होणार नाहीत। लहान बाळांना, लहान मुलांची विशेष काळजी आपण घ्यावी। ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। ही दिवाळी आरोग्यदायी होईल यासाठी सुद्धा सर्वांनी सतर्क राहावं असं मी नम्र विनंती आपणा सर्वांना करतो। पुनश्च एक वेळेस आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। सर्वांना माझ्याकडून नमस्कार। मी पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस स्टेशन उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर शहर। सर्वांना आगामी दिवाळी सणाच्या दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा। सर्वांनी हा सण उत्साहात साजरा करावा, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी। लहान मुलांना विशेष करून फटाक्यापासून कुठलीही इजा होणार नाही, आपल्यामुळे इतरांना, कोणाला शेजारी किंवा इतर आपल्या जवळचे जे नजीकचे लोक आहेत त्यांना त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो। येणारा सण आणि त्यानंतरचं येणारं वर्ष हे आपल्या सर्वांना खूप चांगल्या प्रकारे एक नवीन आशा, नवीन उमेद घेऊन येणारं असावं, याबद्दल मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना या वर्षीच्या होऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। दिवाळीनंतर येणारं वर्ष हे आपल्या सर्वांना आरोग्यदायी तथा प्रगतीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। चाहत्यांना मनापासून माझ्यातर्फे संपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ज्याला आपण घाटी म्हणतो, आमच्या सर्व डॉक्टरांतर्फे, कर्मचाऱ्यांतर्फे आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारी ही दिवाळी, यापुढील वर्ष हे आपल्यासाठी आनंदाचं जावं, आरोग्यदायी जावं ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि दिवाळी साजरी करताना आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे की फटाके शक्यतोवर न वाजवलेले जास्त चांगलं राहील, त्यामुळं प्रदूषण होतं। त्याचप्रमाणे आपल्या घरातील काही वृद्ध व्यक्ती असतील, सिनियर सिटीजन असतील, लहान मुलं असतील, ज्यांना अस्थमाचा त्रास असतो, अशा सर्वांना त्या त्रासापासून आपण वाचवू शकतो जर आपण हे फटाके मुक्त दिवाळी जर साजरी केली। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आजूबाजूला जी काही मुकी जनावरं असतात त्यांना या फटाक्यापासून त्रास होतो, प्रदूषणाचा त्रास होतो। तर मला असं वाटतं की ही फटाके मुक्त दिवाळी आपण साजरी करावी आणि जर जर काही थोड्याफार प्रमाणामध्ये जर वाजवलेच तर आपण फटाके उडवताना आपल्या कुठल्याही शरीराला इजा होणार नाही, डोळ्याचं त्याच्यापासून संरक्षण झालं पाहिजे, श्वासोश्वासाचा त्रास झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत आपल्या सर्वांना एकदा मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो।